माधव गाडगीळ भारताच्या प्रमुख पर्यावरणवाद्यांपैकी एक. चला त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊया. त्यांना लोकांचे पर्यावरण शास्त्रज्ञ असं म्हटलं जायचं, कारण त्यांनी पर्यावरणाला थेट स्थानिक लोकांशी जोडलं. त्यांचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पश्चिम घाट तज्ज्ञ पॅनलचं अध्यक्षपद सांभाळणं. या पॅनलने एक असा रिपोर्ट दिला ज्याने पर्यावरण संरक्षणाची एक नवीच दिशा दाखवली. त्यांनी शिफारस केली की पश्चिम घाटाचा एवढा मोठा भाग इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह म्हणून घोषित करावा. यामागची कल्पना सोपी होती. निसर्ग वाचवायचा, पण स्थानिकांच्या मदतीने आणि त्यांच्याच फायद्यासाठी. पण या रिपोर्टमुळे एक राजकीय वादळच उठलं. अनेक राज्यांनी याला कडाडून विरोध केला. अखेर सरकारने हा अहवाल स्वीकारला नाही आणि एका दुसऱ्या समितीने खूपच कमी संरक्षणाची शिफारस केली. तरीही गाडगिळांचा वारसा आजही टिकून आहे. एक असा शास्त्रज्ञ ज्याने माणूस आणि निसर्ग यांना कधीच वेगळं मांडलं नाही. आणि म्हणूनच गाडगिळांचं काम एक मोठा प्रश्न उभा करतं. विकास आणि पर्यावरण याचा समतोल आपण कसा साधणार?